नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी माधवी. आज मी चहाचा व्हिडिओ बनवणार आहे, जो मी देवाची पण व्हिडिओ बनवते आणि आजपासून मी कुकिंगचे पण बनवणार आहे. ऑलरेडी मी याच्या आधी कुकिंगचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर त्याची मी लिंक पाठवत आहे, तर ते तुम्ही पहा. आणि आजचा चहा, 1 कप चहा कसा बनवायचा आणि त्याची सामग्री कशी ते तुम्ही बघा. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला 1 कप चहा बनवण्यासाठी लागणार आहे अर्धा कप पाणी, 1 कप दूध आणि 1 चमचा खिसलेलं आलं किंवा ठेचून घेतलं तरी चालतं, 3 चमचे साखर आणि 2.5 चमचे चहापत्ती. तर चहापत्तीच काहींना जास्त चहापत्ती आवडते, काहींना कमी आवडते. तसं मला जास्त चहापत्ती आवडते म्हणून मी इथे 2.5 चमचे चहापत्ती घेतलेली आहे. चला तर मग आपण चहा कसा बनवायचा ते पाहू. तर मी गॅस चालू करून घेतलेला आहे, त्याच्यावरती पातेलं ठेवलेलं आहे. तर आता आपण हे अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं. जर तुम्हाला जास्त दुधाचा चहा नको असेल तर तुम्ही पाणी जास्त घेतलं तरीही चालेल, फक्त दूध कमी करायचं. आणि आता आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पावसाळा असला काही असला की सगळ्यांना चहा खूप फेवटतो. पावसाळा असला तर चहा आणि भजे प्रत्येकांना आवडतात. तर तुम्ही बघा उकळी आलेली आहे, पाणी गरम झालेलं आहे. तर आपण यामध्ये आता चहापत्ती टाकून घेऊयात आणि चहापत्ती आपल्याला चांगली उकळून घ्यायची. तर बघा तुम्हाला चांगलं उकळून घेऊयात. चहापत्तीचा जो कस आहे तो आपल्याला पाण्यामध्ये उतरून घ्यायचा आहे, त्यामुळे चहा एकदम अशी छान टेस्ट येते. ते बघा तुम्ही. आता आपण इथे अद्रक टाकून घेऊयात. तर अद्रक तुम्हाला आवडीनुसार, जास्त अद्रक झाली तर चहा तिखट लागतो, कमी झालं तर अद्रकच लागत नाही. आणि जर तुम्हाला आणखी गुळाचा चहा किंवा ब्लॅक टी असं काही हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की बनवेन. गुळाचा चहा न फाटता कसा बनवायचा तो मी तुम्हाला सांगेल. तर आपल्या चहा आणि अद्रक व्यवस्थित अशी ही झालेली आहे. तर आता आपण साखर टाकून घेऊया. याला आपण एक वेळेस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही, हा फक्त दुधाचा चहा तयार होणार आहे. जे पाणी आहे ते आपलं सगळं आटून जाणार आहे, फक्त दुधाचा. आणि ज्यांना दुधाचा जमत नसेल त्यांनी जे मी अर्धा कप पाणी घेतलं होतं ना, त्या जागी तुम्ही अर्धा कप दूध घेऊ शकता आणि 1 कप पाणी, त्याने पण चहा खूप मस्त होतो. तर आपल्याला आता हे जे आपलं दूध आहे ते आपण दूध टाकून घेऊया. मी बघा. आणि आता आपल्याला छान असं उकळू द्यायचं आहे. आपल्याला हे कमी गॅसवर 2 मिनटं चहा उकळून द्यायचा आहे. चहा उकळला तरच मस्त लागतो प्यायला. तर बघायला व्यवस्थित असं हलवत राहायचं आणि कमीत कमी आपल्याला हे 2 ते 3 मिनटं चहा व्यवस्थित उकळू द्यायचा. आणि चहा उकळला की चहा प्यायला मस्त लागतो. मी तर खूप चहा पिते, मला खूप चहा आवडतो. तुम्हाला जर अद्रकचा चहा, आल्याचा चहा किंवा दालचिनीचा चहा हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी बनवेन. आणि शक्यतो आपण गुळाच्या चहामध्ये दूध टाकलं की आपलं दूध फाटतं, चहा फाटतो. जर तुम्हाला दूध उकळून असा चहापत्तीसारखा जर चहा हवा असेल गुळाचा तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, न फाटता मी तुम्हाला असा चहा उकळून दाखवते. तर असं मस्त चहा आपल्याला उकळू द्यायचा आहे कमी गॅसवरती. आता मी नवीन व्हिडिओ बनवायला लागले आहे. प्लीज तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. जर व्हिडिओ आवडलेस तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आपला चहा उकळत आहे, चहाचा असा मस्त वास सुटलेला आहे आलेचा. आणि याच्याबरोबर भजे असते तर एकदम मस्त. चहा छान उकळलेला आहे. मी थोडासा फुल गॅस केलेला आहे. आता कमी करूयात आणि याला 2 वेळेस हलवून घेऊ. जे आपला चहा तयार आहे. छान असा उकळायला आहे, छान कलर पण आलेला आहे पत्तीचा, तुम्ही बघू शकता. सो मस्त असा उकळू द्यायचा आहे. म्हणजे जे काय आपल्या पत्तीचा आणि जो अद्रकचा कस आहे तो आपल्याला चहामध्ये उतरला पाहिजे, तरच चहा प्यायला मज्जा येते. तर तुम्ही बघा व्यवस्थित असा रंग आलेला आहे, अद्रक एकदम चहामध्ये मुरलेली आहे. सो आता आपण हे बंद करून घेऊया आणि आपला हा चहा तयार आहे. आणि गाळून याला आपण बिस्किटाबरोबर किंवा ब्रेड याच्याबरोबर खाऊ शकता. आणि मला तर शक्यतो हा चपातीबरोबर चहा खायला खूप आवडतो. सो आपला हा चहा तयार आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊयात. हा तयार आहे. तर आपण आता चहा गाळून घेऊयात. बघा तुम्ही असं छान असा चहा तयार झालेला आहे. मस्त अद्रक पण मिक्स झालेली आहे आणि बरोबर 1 कप चहा तयार झालेला आहे. जे पाणी आहे ते आपलं सगळं आटून गेलेलं आहे, फक्त दुधाचा चहा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता वास पण मस्त असा फक्कड येत आहे. तर तुम्ही हा चहा एक वेळ नक्की करून बघा.
सो कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपला हा चहा तयार आहे. हा चहा तुम्ही ब्रेडबरोबर खा, चपातीबरोबर खा किंवा बिस्किटाबरोबर खा आणि भज्याबरोबर खायला. पाऊस सुटला तर एकदम मस्त. तर चहा आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.